नदी झाल्याचं हे समाधान. अजून दर्शन बाकी आहे म्हणता. आता मिटल्या डोळ्यानेच पायांचे अंगठे हलवा, चाचपून बघा. विटेचा भास होईल. समोर पहा, पांडुरंगाचा गाभारा. धर्म कित्येक आहेत, देव अनेक आहेत, पंथ अनेक आहेत, जातीपातींना अर्थ नाही, पण या सगळ्यात हा विठ्ठल अतिशय विलक्षण. धोंड तर म्हणतात की विठ्ठला इतका भाबडा देव कोणताही नाही. याच्याकडे भीतीदायक असं काहीच नाही. श्रीकृष्णाकडचं सुदर्शन चक्र नाही, श्रीरामाकडचं धनुष्य बाण नाही, परशुरामाचा परशु नाही, शंकराचा त्रिशूळ नाही, कुठलंही शस्त्र नाही. त्याच्याकडे जाताना मनात कुठलीही भीती नाही. तो फक्त उभा आहे, कटीवर हात, आपली वाट बघतोय निशस्त्र. आपण नुसती मनापासून आठवण काढली ना आणि डोळे मिटून तुम्ही अंगठ्यानं कधी जमीन चाचपली ना, तर आपल्याच पायाखाली मिठेचा भास होईल. जसा आत्ता झाला. तुम्ही मुंबईत असा, पुण्यात असा, बंगळुरूमध्ये असा किंवा हैदराबादेत असा, भेदाभेद नुरे हेच ते. कोणी म्हणतं आयुष्य ही एक वारी आहे, पण आम्ही म्हणतो आयुष्य ही एक परतवारी आहे. आपण पांडुरंगाकडेच होतो मुळात. जन्म झाला आणि परतवारी सुरू झाली. लहानपणी चालताना आपला तोल जात होता. आज मोठेपणीही आपला तोल जातोच आहे. फक्त तो आता पायाकडून मनाकडे सरकलाय. विठ्ठल विठ्ठल. शेवटाकडे तत्वा आर्ट्सचे मनापासून आभार मानतो मी. महेश दादा हैदराबादला आल्यानंतर कायम आपुलकीनं स्वागत करतात, विचार करतात. बरीच मंडळी ही हैदराबादच्या बाहेरून आली असं मला सांगण्यात आलं. त्यातलेच एक आमचे प्लॅस्टिक सर्जन, कोचीचे डॉक्टर वाकुरे इथे आलेले आहेत. तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार. काय आहे, मग अशी म्हटल्याप्रमाणे मनोरंजनाच्या आधी आत्मरंजन येतं आणि आत्मरंजनाच्या आधी आपली संस्कृती येते. जर संस्कृतीनं आत्मरंजनाचा मार्ग अवलंबला तर आपलं रंजन होता होता आपली संस्कृती सुद्धा टिकली जाते. जी गोष्ट विकत घेता येत नाही ती टिकवणं फार गरजेचं असतं. आपली संस्कृती, अभिजात संगीत, आपला वारसा हे विकत घेता येऊ शकत नाही. आपल्या आजीच्या गोधडीचं मोल बाजारात विकायला गेलं तर त्याला दाम मिळणार नाही, परंतु हरवली नंतर आपल्याला किती त्रास होईल बघा. तर ती टिकवण्याकरता म्हणून हा अभंगवारीचा थाट मांडलाय. आणि तुम्ही सगळ्यांनी इतका छान सहभाग दिला. मला आठवण झाली, मी याच सभागृहात आलो होतो विठ्ठलाचीच गाणी गायला. तर तेव्हा प्रेम दिलं, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 4 पैसे जास्तच प्रेम आता तुम्ही मला देता. तुमच्या प्रेमाची परतफेड तर मी काही या जन्मात करू शकत नाही, तरी सुद्धा जन्मभर गात गात त्याचा व्याज तरी चुकत करायचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल
चैतन्याचा कानडा 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 राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
Ah